नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुप्रसिद्ध लेखिका ज्योती रानडे यांनी मुखवटा ही फार सुंदर सासूसुनेच्या नात्यावर आधारित कथा लिहिली आहे. ती आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचवते. अमेरिकेतून मुलगा, सून आणि मुलं भारतात येणार हे ऐकून लेले पती पत्नी फार आनंदात होते. अमर अमेरिकेत 10 वर्ष होता. मध्यंतरी शिक्षण पूर्ण होताच त्याचं सईशी लग्न झालं. MBA केलेली तरतरीत सई अमेरिकेत छान रुळली होती, पण दोघांना आपल्या देशात परत जाण्याची इच्छा होती. अमर, सई आणि त्यांची 2 मुलं ठरल्याप्रमाणे भारतात आले. जज्ज लेलेंना कोर्टातल्या वकिलांनी आजवर एवढा आनंदी कधी बघितलं नव्हतं. आणि शशीताई लेले त्यासुद्धा फार खुशीत होत्या. हे त्यांच्या भजनाच्या मैत्रिणींना सुद्धा जाणवलं. विशाखाताईंना गप्प बसवलं नाही. त्या म्हणाल्याच, फार सुनेच्या कलानं घेऊ नका, माझं काय झालंय बघताय ना. हा उपदेश शशीताईंच्या आनंदाच्या फुग्याला व्यवहाराची टाचणी टोचून गेला. सई आणि शशीताईंचा पहिले काही महिने अगदी गळ्यात गळा होता, पण हळूहळू काही ना काही खटके उडायला लागले. एक दिवस नातवंडांनी बरंच अन्न वाया घालवण्याचं निमित्त झालं आणि शशीताईंनी सईबरोबर अबोला धरला. हो नाही पलीकडे त्या काही तिच्याशी बोलतच नसत. 15 दिवस सईनं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. मग बराच विचार करून तिनं त्यांना एक टेक्स्ट पाठवला. प्रिय आई, आपण दोघी एका छताखाली राहतो, पण आपली एकमेकींशी फारशी ओळख नाही असं मला वाटतं. 2 मैत्रिणींसारखं आपण कॅफेला जाऊन फक्त गप्पा मारूया. लेट्स गेट टू नो इच अदर. आपण जे करतो आहोत ते पूर्ण अमेरिकन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये याला आगाऊपणा म्हणतात. याची तिला कल्पना होती. या टेक्स्टवरून घरात रामायण होईल असं वाटत असतानाच अचानक शशीताईंचं उत्तर आलं, हो जाऊया, पण अट एक आहे, घरचे विषय बोलायचे नाहीत. सईनं ते कबूल केलं. त्या रविवारी सई कॅफेला जायला तयार झाली. फिकट गुलाबी सलवार कमीज, सडसडीत बांधा, सावळा तजेलदार रंग आणि रेशमी केस बघून शशीताईंना ही मुलगी खूप नीटनेटकी असं वाटलं. 2 मुलं झाल्यानंतर एवढा सुडौल बांधा टिकवणं आपल्याला कधीच जमलं नव्हतं. त्यांनी ड्रायव्हरला कॅफेजवळ सोडायला सांगितलं. सईनं कोपऱ्यातलं एक छान टेबल आधीच निवडलं होतं. खिडकीतून दिसणारं पाण्याचं कारंजं, त्यात लिलया फिरणारे लाल सोनेरी मासे आणि हिरवीगार झाडं बघून शशीताई सुखावल्या होत्या. व्हेज कटलेट्स आणि फेसाळलेल्या बदामी कॉफीवर शुभ्र हार्टचं चित्र काढलेली गरम कॉफी टेबलवर आली. टेबलवर गॉगल ठेवत सई म्हणाली, आई छान आहे तुमची साडी. त्यानंतर थोडा वेळ कुणीच काहीच बोललं नाही. सईनंच परत विचारलं, आई तुम्हाला गाणं कुणी शिकवलं? रामा रामा रटते रटते, भजन किती सुंदर म्हणता तुम्ही. मग शशीताई एकदम खुलल्या. गाण्याची शिकवणी, त्यातल्या जागा, आवडती भजनं यावर बोलत राहिल्या. मग सईला सुद्धा त्यांनी अमेरिका आवडायची का वगैरे प्रथम प्रश्न विचारले. आणि मग सईनं परदेशी अनुभवाचं पोतं उपडं केलं. सोपं का असतं परदेशी बस्तान बसवणं? त्या थक्क झाल्या. घरातला एकही विषय न बोलता फक्त एकमेकीला समजून घेणं चाललं होतं. कॉफी आणि व्हेज कटलेट खात बाईचा जन्म, तडजोड यावर फार गप्पा झाल्या. 2 पिढीतलं अंतर कमी होत होतं. दोघी खुशीत घरी आल्या. पण घरी येताच मात्र शशीताई परत सासूबाई बनल्या. अगदी घुमेपणानं परत वावरायला लागल्या. घरात अगदी जेमतेम बोलणं. बाहेर मात्र महिन्यातनं 2 वेळा जाणं सुरू होतं. नाटक, सिनेमा, अध्यात्मश्रवण अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या. पण घरी येताच शशीताईंमधली मैत्री लुप्त व्हायची आणि मुखवटा घातलेली घुमी सासू अवतरायची. सुमनताईंनी त्यांना कॅफेमध्ये बघितलं होतं. भजनाला भेटताच त्यांचं सुरू झालं, शशीताई अहो हे अतिप्रेम कशासाठी? योग्य अंतर ठेवा तिच्याबरोबर. या शिकलेल्या मुलींना स्वतःला फार शहाण्या समजतात. कुसुमताई म्हणाल्या, शशीताई मी पण माझ्या सुनेला अगदी लेकीसारखं वागवलं होतं सुरुवातीला. काही उपयोग नाही. पण त्यांनी डोळे पुसले. सईबरोबर अंतर ठेवलं नाही तर ती डोक्यावर बसेल हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. एक दिवस सई घरी नसताना अमर आईला म्हणाला, आई कशी आहे गं तुझी नवीन मैत्रीण सई?
मैत्रीण म्हणून खूप छान आहे रे, पण सून म्हणून फार कमी पडते बघ. ते पॅन्ट शर्ट घालणं काय, ते नॉनव्हेज शिजवणं काय, मुलांना वळण नाही. मी जर असं केलं असतं ना तर तुझ्या आजीनं मला घराबाहेर काढलं असतं. शशीताई भडाभडा बोलल्या. आई, आजीनं तुझं चालवून घेतलं नसतं म्हणून तू तशीच वागणार, आणि कपड्यांचं काय घेऊन बसलीस ग? तिचं मन बघ, ती प्रयत्नपूर्वक तुझ्याशी कनेक्ट होऊ बघतीये. बाहेर तुला ती आवडते, पण घरी तू तिच्याशी बोलत नाहीस. आता तुझे ताईशी वाद होतातच ना, ताईशी तू किती वेळा अबोला धरलायस? आणि मुलांना वळण नाही कसं? तुझ्यासारखं नसेल, पण तिला जसं लावायचं तसं वळण नक्की आहे ना. शशीताई काही बोलल्या नाहीत. अमरचं बरोबर होतं. त्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या, पण बरं वाटत नव्हतं म्हणून त्या तासभर आधी घरी परतल्या आणि दारातच थबकल्या. त्या दिवशी त्यांच्या घरी सईच्या मैत्रिणी येणार हे सईनं सांगितलं होतं. सई त्यांना सांगत होती, माझ्या सासूबाई मला खूप सांभाळून घेतात. म्हणजे माझं नक्कीच चुकत असेल कधी कधी, पण त्या मला आजवर कधी बोललेल्या नाहीत. आम्ही दोघी अगदी मैत्रिणींसारख्या हिंडतो. आपण नोकरी, मुलं यात कितीही बिझी असलो तरी सासूबाई आणि सासरे यांना वेळ दिलाच पाहिजे. ज्याच्यावर प्रेम करून हा संसार उभा केलाय त्याला घडवणाऱ्या व्यक्तींना आपण समजून घेतलंच पाहिजे ना. म्हणजे मतं जुळत नसली तरीसुद्धा. यावर तिची मैत्रीण आभा म्हणाली, हो बरोबर आहे, आपण कामावर टीमवर्क नाही का करत? न पटणारे किती जण असतात ग्रुपमध्ये. घरात पण युनायटेड फ्रंट असेल ना तर मग किती छान होईल. नंतर उषा म्हणाली, घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण तो कसा मिटवला ना हे एकमेकींना सांगणं महत्त्वाचं आहे. आता मात्र शशीताईंचे डोळे भरून आले. देवाची भजनं म्हणत सुनांच्या कागाळ्या करणाऱ्या भजनाच्या बायका कुठं, आणि या उच्चशिक्षित मुली नोकरी करून घराचं घरपण कसं जपायचं याच्या चर्चा करणाऱ्या सुना कुठं. अमेरिकेहून आलेली सून डोक्यावर बसणार हे या भजनाच्या बायकांनी ती येण्यापूर्वीच आपल्या डोक्यात भरून ठेवलं. आपली दृष्टी ती येण्यापूर्वीच गढूळ होती, ती बदलली पाहिजे. त्या चपला काढून आत आल्या आणि आपल्या खोलीकडे जात असताना सई त्यांना म्हणाली, आई लवकर आलात, बरं वाटतंय ना, चहा घ्यायला येता का, मैत्रिणींशी ओळख करून देते. आले असते ग, पण डोकं दुखतंय, पडते मी जरा, म्हणून त्या खोलीत आल्या. एवढंच ऐकायची अपेक्षा असते. बरं वाटतंय ना? त्यानंच बरं वाटायला लागतं. पुढच्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या तेव्हा कुसुमताई सुनेबद्दल तक्रार करत होत्या. शशीताई एकदम म्हणाल्या, कुसुमताई, सुनेबद्दल कागाळ्या करणं बंद करा. काय मिळणार आहे हो त्यातून? अहो, आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समजून घ्यायला नको का आपण? लहान आहे, चुकेल, पण त्यांना भजनापूर्वी नावं ठेवून काही बदलेल का? आणि या चर्चेनंतर दर्शन दे रे भगवंता गाताना मन शांत असेल का? मग काय, कुसुमताई नाक मुरडून गप्प बसल्या. घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्त्वाचं आहे. हा मुद्दा त्या बायकांना पटला. मग शशीताई प्रसन्न होऊन भजन संपवून घरी आल्या. आज कुठे शोधिशी रामेश्वर हे गाताना डोळ्यातनं घळाघळा पाणी येत होतं. अंगणातला मोगरा किती सुंदर फुलला आहे ते बघत त्या घरात आल्या. सईला म्हणाल्या, सई, एक नवीन नाटक आलंय, खूप छान आहे, 2 तिकीटं काढू का? सई आनंदानं हो म्हणाली. तिनं अमरकडे कौतुकानं पाहिलं. आज एक मुखवटा गळून पडला होता. सई, चहा प्यायला ये ग टेरेसवर, आज कॅफेमध्ये नको, घरीच गप्पा मारू. तिच्या कामावरच्या गमती जमती ऐकायला शशीताई उत्सुक होत्या. आले असं म्हणत सई पळत वर गेली. आणि आता अमर आणि बाबा कौतुकानं त्यांच्या आयुष्यातल्या 2 महत्त्वाच्या बायकांकडे बघत राहिले. कारण घरातल्या बायका मैत्रिणी झाल्या की घराचं नंदनवन होतं हे दोघांना आता जाणवत होतं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.